सलाते सलामतेचा प्रत्यय. इट इज द एसेन्शियलिटी, नॉट अ डाऊट अबाउट इट. करावीच लागेल. एक गोष्ट अशी आहे तिची गरज नाही, एक गोष्ट अशी आहे करावी लागेल, एक गोष्ट अशी आहे पर्याय नाही, करावीच लागेल. पहिली गोष्ट, वाईट वागण्याची गरज नाही. आवाज 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 ते बॉक्स फिरव तिकडे ते किंवा हे पटकन पटकन लोक ते पटकन आला आला आता वाईट वागण्याची गरज नाही. एक नीतीने पोट भरत असेल तर अनितीने इस्टेट कमवण्यात मजा नाही. 35 मार्काचं जर मनानं लिहित असेल तर कॉपी करून 1 तास वाया घालवण्यात अर्थ नाही. पगारावर 2 टाइम भागत असेल तर गरीबाला लुटून संतती नालायक पैदा करण्यापेक्षा हाय त्या पगारात सुखात रिटायरमेंट करावं. आपण पापाचा पैसा कमवा आणि तो आमच्या पोटी येडे उरफटे बाबलीची पोरं यावी त्याच्यापेक्षा ती इस्टेट न कमवलेली बरी. कारण एक वाक्य कधी ध्यानात ठेवा, संपत्ती इतकं खाऊ नका की पोट दुखेल आणि इतकी इस्टेट कमवू नका की अवलाद नालायक निघेल. इस्टेट कमवू नका ह्या मताचा मी नाही, कमावलीच पाहिजे. पहिलं वाक्य. एक, वाईट वागण्याची गरज नाही. 2, अन्न वस्त्र निवारा कमावाच लागेल, याच्यात शंका नाही. पोटापुरतं अन्न पाहिजे, झोपण्यापुरती जागा पाहिजे, अंग खाण्यापुरतं अन्न पाहिजे, त्याला चालेल. झोपण्यापुरती जागा पाहिजे, अंग झाकण्यापुरतं कापड पाहिजे, निवारा पाहिजे. दीज 3 थिंग्स इज इसेन्शियल थिंग इन द मॅन्स लाईफ. अन्न वस्त्र निवारा कमावाच लागेल. चला पुढे. तिसरा शब्द सुरू झाला. संत संगत करावीच लागेल, याला पर्याय नाही, ती करावीच. काय कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, यायचं असं बसू तू इथे येऊन. म्हणजे दुष्काळ तुझे एकट्यावच पडला का? आयुष्यात चिंता करायची नाही महाराज. बसलेल्या सगळ्या लोकांना सांगतो, आयुष्यात सगळं करा महाराज, चिंता करायची नाही. का करायची नाही तर उत्तर सांगतो. आपल्या हातात काही नाहीच तर चिंता का करावी? स्वतः देवाचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव जर माझा अंशच आहे, मी जर ह्या जगाचा निर्माता आहे तर त्याची चिंता वाहणारा सुद्धा मी आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसकांना सांडावी समुद्र रेखा, न ओलटावी चाले हे शरीर कुणाची देखवी ऐकवी एक नारायण. मी जर ह्या जगाचा नेता आहे, मी जर ह्या जगाचा निर्माता आहे तर मी जन्माला घातलेला जीव जर माझाच अंश आहे तर त्यानं व्यर्थ चिंता का करावी? त्याला पुरावा असा आहे, तुका म्हणे भार घातली वरी आणि होईल कैवारी. सांभाळणारा तो आहे. आपली व्यर्थ चिंता करण्यात काय मजा आहे? आपली चिंता हलकट आहे. काय खाईल माझा नातू? खेकडं खाईल तो नातू. अरे तुला तंबाखू नाही, नाताला काय आगला तू थुकेल तंबाखू वाळून खातोय 3 दिवस झाले. आजची चिंता कशी करतो? आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याचे बिस्किट खातील, तू चिंता नाही करायची महाराज. चिंता का करायची नाही? तुझी चिंता त्याशी सर्व.
वाटलं तर 2-3 दिवस वाजू नका, कारण यांना आमची मंडळी की तकलीफ देत नाही मला. विढाला वाईट वागण्याची गरज नाही, वाईट वागण्याची गरज नाही. अन्न वस्त्र निवारा कमावं लागेल. आणि तिसरी प्रश्न असा आहे, संत संगत करावीच लागेल. आता संत संगत करावी का लागेल त्याचं उत्तर आणि अभंगाला सुरुवात. याच्यावर मानवी जीवनामध्ये जन्माला आलं प्रत्येक गोष्टीत भिन्नता आहे. कपड्याची आवड वेगळी, चॅनलची आवड वेगळी, केसाची स्टाईल वेगळी, विचाराची पातळी वेगळी, बुद्धीची कॅपॅसिटी वेगळी, राहण्याचं स्थानमान वेगळं, केसाची स्टाईल वेगळी, आवडता चॅनल वेगळा, आवडता दारूचा ब्रँड वेगळा, सगळं वेगळं. कुणाला वढईची आवडेल, कुणाला खड्यातली आवडेल, प्रत्येकाची आवड वेगळी. पण वाक्य नाही का, दोन गोष्टी जगात अशा आहेत का त्या प्रत्येकाच्या समान आहेत. एक, मला सुख पाहिजेच समान, याच्या बाबत दुमत नाही. दोन, आणि मला आनंद पाहिजेच एकमत. आनंद नक्की पाहिजे, सुख नक्की पाहिजे, बाकी सगळं भिन्न, बाकी सगळं भिन्न. केसाची स्टाईल वेगळी, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं, भाग वेगळा, ड्रेस वेगळा, कपड्याची वेगळं, सगळं वेगळं. सुख पाहिजे. आता सुख म्हणजे काय भानगड आहे तेवढं नीट ऐकायचं. आणि संतांचा सुखाचा संबंध काय, अभंगाला सुरुवात. सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे. अधर्माला 2 मुलं आहेत, अधर्माला 2 मुलं आहेत. अधर्माला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचं नाव आहे माया आणि मुलाचं नाव आहे दंभ. जरा नीट ऐका, ही अधर्माची मुलं आहेत. अधर्माच्या मुलीचं नाव आहे माया आणि मुलाचं नाव आहे दंभ. अख्खं जग गुंतून मारलं तिचं नाव माया आणि अख्ख्या जगाचं वाटोळं केलं त्याचं नाव दंभ. त्या दोघांचा दोष नाही, त्यांचा बापाचा अधर्म. त्यांचा दोष नाही ना, त्यांचा काय दोष आहे, कारण बापच काय अधर्म. मग अधर्माच्या पोटीचा माळकरीची पोरं बेवडी निघाली तो बेवडीची कुठं रामायण वाचते. ज्यांच्या बापांचं आयुष्य परमार्थात गेलं त्यांची पोरं संध्याकाळी ताईट होत्यात, रिक्षात टाकून आवा लागतात, हरिपाठ करतात ताईट. आणि इकडं बाप बिंबीच्या देता बसून म्हणतो हो काकडा करतो पाठ पासून, तुझी आहे निडळी कोठी चंद्रप्रकाश आला पोऱ्या काळ्या पिशीत मटान घेऊन. मग त्याचा बाप म्हणतो हा रवणी आकाश हलवी तो भाऊ भरला पोऱ्या मागून. मग बाप म्हणतो पिवळा पितांबर काय सागर गरुडावर बैसोनी माझा काय वाजा दिडी पोऱ्यानं बापाच्या ठेवणं. मग बाप म्हणतो विठोबाचे राज्य आम्हाला तुझी पोरी का ज्यांचे आयुष्य गेले. अहो खडकाव पडलेला पाऊस कुठं गावाला फायद्याचा आहे का. गहू भाजला मग पियारला, तियारला कोण्या युरिया टाकला, वावर इकलं पण उतरला नाही. माऊली म्हणले का खडकी जैसे वर्षले का घी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल, संस्कार नसणारं घरानं फेल. यादी सांगतो काय उपयोग आहे त्याचा. 22 लाखाचा बांगला, एकच पोरग येड उरफाट्या बावलीचं काय आग लावतं ते बांगला. एकच पोरगी 500 एकच आवाज दे सगळ्यांना रे. हे सगळे बॉक्स चालू आहे ना, मी याच्यातला एक फिरवलं समजा तिकडं, ते लोकांची अडचण नाही झाली पाहिजे. जातोय का येतोय आवाज आता आला, मला दे थोडा आवाज दे. विठाल विठाल तो मोठा बॉक्स तिकडे फिरव, तो मोठा पटकन फिरव. तिथं येणार आहे ते बॉक्स फिरवा तिकडे, फिरव त्या तिकडे जाऊ दे पाय, फिरवा फिरवा. हा याचा तिरपा, हा बस बस फिरवा. अजून आला आवाज आता. मंडपात भोंगेच कमी बांधले, भोंगेच नाही मंडपात. लोक मंडपात भोंगेवर बांधल्यामुळे घरच्यांना फायदा झाला नाही, इथले मेले म्हणजे जमीन नाही त्याला येर मंजूर झाली ना असा वाटला. तो म्हणला खंदू कुठं बुवा, तलाठी म्हणला खंडेले फक्त सही कर. असं झालं हे रोजगार हमी काम कमी निमित्त तुम्ही आम्ही म्हणजे दरवर्षी वृक्षारोपण पण खड्डा तोच. जाऊ द्या आता दे आवाजाचा मग पटकन आमचा वेळ जातो. येतोय आवाज आता वाक्य नीट आहे का मला. कोडोला
आलं तेवढं ध्यानात ठेवा. नियतीला 2 मुलं आहेत. इथं होतं आपण. अधर्माला 2 मुलं, मुलगी आणि मुलगा. नियतीला 2 मुलं आहेत. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. नीट वाक्य आहे का? सुख दुःख काय म्हणलं आहे. आणि सगळी दोन्ही पोरं ग्राउंड मध्ये खेळतात. एक मुलगा खेळता खेळता एक दगड खेळायला लागली. सगळ्यात जास्त जोडीदार सुखाला. दुःख रडायला लागलं आणि दुःख आईकडे गेलं. आणि आईला म्हणला का, आई मला ह्या जगात जोडीदार नाही का आई कुणी. आईने असा गाल वडला टपकन मुका घेतला. नाहीने म्हणली ऐक बाबा मी सुद्धा तुझ्या बाजूनं नाही. म्हणजे दुःखाच्या आईला सुद्धा दुःख नकोय. मग दुःख रडायला लागलं. आईच्या खुशीत घुसलं. पोराच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळ खाली आल्या. पोराने आईचा गाल ओढला आणि आईने सांगितलं, आई जरा विचार कर का. आई तू विचार कर. तू मला 9 महिने कुशीत ठेवलंय, 3 वर्ष सांभाळलंय, 20 वर्ष अंगा खांद्यावर खेळवलं ना आई मला. आणि आज तूच मला नाही म्हणते. तर ह्या जगात मला कोण आहे? कोण आहे आई? कारण ज्याला आई नाही त्याला जगात कोणी नाही. ज्याला बाप नाही त्याला जगात कोणी नाही. बाकी सगळं लट्टिका. बाकी सगळं जगातल्या लोकांना 3च गोष्टी लागतात. कोणाला काही लागत नाही. या जगात लोक 3च गोष्टीवर प्रेम करतात. मला पैसा पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला लोकांनी मानलं पाहिजे. बाकी तिकडे आग लावा. लोकांच्या डोक्यात एकच आहे, कीर्तनकारानं जर तारीख घेतलेल्या माणसाचं नाव घेतलं नाही तर त्याचे 2000 कट होतात. मला एक जण म्हणला 2000 कमी. म्हणलं का? मी बोलून तुम्हाला नाव घेतलं नाही. मी माझी लाल करायला बोलावली, तुम्ही तुमची लाल केली. मला वाटलं बा एवढ्या लोकात तुम्ही माझी लाल कराल. माझी लाल करायची म्हणून तुम्ही तारीख घेतली. तुम्ही माझी पिवळी केली, तुमची लाल केली. आपल्याला पटलं नाही. कारण स्तुती प्रिय समाजामध्ये सत्य गोष्ट चालत नाही. नाही. समाजाला प्रिय काय? स्तुती. समाजाला प्रिय काय? कीर्तन सुद्धा कसं लागतं लोकांना. या बसा आमच्या बोखंडी या. लोकांना असं लागतं. लोकांना सत्य चालत नाही. पण एक ध्यानात ठेवा, स्तुती कानाला गोड आहे पण भविष्यात धोका आहे. सत्य कानाला वाईट आहे पण भविष्यात फायदा आहे. उत्तर कुठून आलं तर ध्यानात ठेवा. दुःख रडायला लागलं आणि दुःख आईला म्हणला का, आई हे बऱ्या दुःख आईला म्हणला का, आई मला जोडीदार नाही. आई म्हटली थांब, तुला सुखाचे दिवस येतील. पण कधी? ऐक, त्रेतायुग संपेल, द्वापारयुग संपेल, सत्ययुग संपेल, कलियुग सुरू होईल. माल करायला त्रास होईल, मूर्खाला किंमत येईल, आई बापाचे हाल होतील, सासऱ्याचा फोटो पुढच्या घरात लागेल, देवळा ओस पडतील, बार फुल चालतील, शाळा भरतील पण 3 अटीवर. पोराला मारायचं नाही, पोराला बोलायचं नाही, त्यानं शाळा जरी पेटवली तर त्याला नापास करायचं नाही. कमी मार्कावाला साहेब होईल, जास्त मार्काचा फाईटला राहील, तो घरी राहील. आणि कलीमध्ये काय घडेल? कमी बुद्धीच्या माणसाला मार्केट येईल, देश कमी बुद्धिमान माणसांच्या ताब्यात जाईल आणि देशाचा सुपडा साफ होईल. तेव्हा सुखाला किंमत येईल. हे तेव्हा लिहून ठेवलंय. कमी बुद्धीच्या माणसाला मार्केट येणार, विद्वानावर बिड्या वाढायची पाळी येणार आणि हलकटाला मार्केट येणार. हे कधी लिहिलंय ऐका महाराज. राजा परीक्षिती रस्त्याच्या कडेला जात असताना राजा परीक्षितीनं गाय रडताना पाहिली. राजा परीक्षिती त्या गायीच्या जवळ गेला. गायीच्या शेजारी बैल उभा होता आणि तो बैलाला 3 पाय तोडले होते, एका पायावर बैल उभा होता. राजा परीक्षिती त्या गायीला विचारतो, गायी तू कोण आहे? तिने सांगितलं मी पृथ्वी माता आहे आणि माझ्या शेजारी जो बैल उभा आहे त्या बैलाचं नाव धर्म आहे. आणि धर्माला 4 पाय आहेत, सत्य, दया, तप आणि शौच. सत्य, दया, तप आणि शौच. नालायक वागणाऱ्यांनी धर्माचे 3 पाय तोडले, धर्म एकाच पायावर उभा आहे. आणि त्या बैलाला जो मारतोय त्याचं नाव कली आहे. आणि कलीमध्ये 4 गोष्टी राहणार नाहीत. एक, सत्य कलीत चालणार नाही. दान धर्म पाप केलं तरच करतील लोक. आऊतकरी माणूस कधी लाख रुपये देणगी देऊ शकत नाही. आऊतकरी कधी देणार नाही. ज्यानं गरिबा लुटली तो फरशीवर नाव टाकण्यासाठी किती देऊ शकतो. आऊत हाकणारा नाही देऊ शकत. ज्याच्या मागून पुढून माती घुसली तो काय देईल? तो नाही. ज्यानं माती लोकांची फाली तो किती देऊ शकतो. मग कलीतून 4 गोष्टी निघून जातील. एक, सत्य. संपलं सत्य. एक बहीण आहे, 2 भाऊ आहेत. बहिणीचा आईचा मुलगा, बहिणीचा मुले 2 बहिणी, 2 भाऊ आहेत, 1 बहीण आहे. बहिणीचा बाप गेलाय दोघांचा. आई बहीण रडते. भावानं जमीन विकली, बहिणीनं दावा लावला. कचेरीच्या दारात बहिणीनं भावाच्या 3ऱ्या हिस्स्यातले पैसे वाटून घेतले. त्या दिवशी जगातले नाते संपले.
कुणी कुणाला ओळायचं नाही, कुणी कुणाला ओळायचं नाही. संपला कार्यक्रम. का? नातं पैशात गेलं. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत ध्यानात ठेवा. फक्त पैसा, सत्ता आणि मला माना. आणि कलीमध्ये काय होईल? सत्य निघून जाईल, दान निघून जाईल, सदाचार निघून जाईल. आणि सत्य पळालं का पाप घरात येईल. पापाची कलीची गाठ पडली का आले असे दिवस येतील. हा कली आहे. कळेला अजून 1 महिन्यानं. टाकून प्यायला पाणी नाही महिन्यानं. टाकून प्यायला दारू मिळायला लागल तेवढी. दारू काय कोकणावर येईल पुढच्या महिन्यात. अल्पभूधारकाला 16 ड्रम. पिवळ्या कार्डावाल्याला खोकेच खोके. आणि दारिद्र्यसेचं कार्ड आहे का घरातच पाड. पण टाकायचं काय? शेवटी आपणच आपला गलासा धरून ठेवायचा. जेव्हा लागल तेव्हा वापरायचा. त्याला इलाज नाही. तोय आला पाहिजे ना. जर वरूनच नाही तर खाली कुठे येईल. काळ फार बदललाय महाराज. याला उत्तर एक हरिपाठातलं प्रमाणे पहा. आठवत आहे का तुम्हाला? नामासी विनमुख तो नर. काय सुंदर उत्तर आहे. आज कीर्तनाला बसलेले जेवढे माणसं आहेत महाराज, आत्ता कबूल व्हा. तुमच्यापैकी 50% लोक आज आईशी बोलत नाहीत. आत्ता बोलत नाही. खोटं बोलाल तर काल्याच्या आत मराल. बेवड्यावर ध्यानात ठेवा. सांगा मला काय? सांगा मला. ऐकू दे. काय सांगा मला तिने काय पाप केलंय? 3 रंगाचं लुगडे दिसली रात्री तर कालवर सकाळी गरम केला. चप्पल तुटली तर फडक्यानं बांधली. चूक केली का आईनं? चूक केली का आईनं आयुष्यात? स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडणारी आईनं कधी विचार केलाय मुलाचा? मुलगा मोठा करण्यासाठी तिने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं. काय चूक केली आईनं? चूक. रात्रीची भाजी सकाळी गरम करणारी आई. सणाला खायला काही नव्हतं म्हणून आई आरशा पुढे उभी राहिली. बरं, आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या दरात टपटपा खाली गेला. आईला आरशा पुढे पाहिलं, कान पुढे केला. आईनं कानातलं काढलं. रात्री 8:30 वाजता आईनं सोनाराच्या काचेवर कानातलं मोडलं. महाराज, अरे काय चूक केली आईनं? चूक काय चूक केली आईनं? एकच ड्रेस होता तर रात्री मुलाचे कपडे काढले. आईनं दगडावर धुवायला काढले. आईच्या डोळ्याच्या पाण्यानं पोराचे कपडे ओले झाले. रडली आई. अरे तुम्हाला बोलायचं नाही आईशी तर बोलू नका. आई ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे पाहते. आई ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे पाहते महाराज. आणि आईच्या डोळ्यात आईच्या गालावर खडखड खड्डा पडतो. आणि आई पाहते मुलगा नाही ना बोलत. आई म्हणती नाही का बोला ना. सुखीत आहे ना. याला आई म्हणतात. अरे स्वप्नात सुद्धा वाईट बोलली नाही. स्वप्नात. आणि म्हणे माणसं म्हणले सुशिक्षित झाले. शिकलेल्या माणसाला अक्कल असते हे तुम्हाला सांगितलं कोणी? काय रे बा म्हणे तो उभ्यानं जेवतो. मुळव्याध आहे त्याला आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले बा तो 5 वाजता कुत्र्या संघ हिंडतो. नाही जोडीदार म्हणून हिंडतो कुत्र्या संघ. काही लोक म्हणले ते नवरा बायको 5 वाजता एकमेकाचा हात धरून हिंडतात. प्रेम म्हणून नाही, विश्वास नाही. नको आपलं जनावर जायला म्हणून धरलं बागला त्याला. काही तर इतके येडे महाराज, इतके येडे. 5 वाजता आईस्क्रीमची कांडी घेतात हायवेला खायला. मग 2 घ्यावा का नाही दोघांना? एकच घेतात. 2 जनावर 2 बाजूने. मला मागून कळलं याचा वाढदिवस भाद्रपद मध्ये. काय उभे एक ओवी आहे माऊलीची. महाराज मी 12 वर्ष बोलू द्या. पूर्व ऐका. धर्माचरण जो योग्य करतो तो खरा सुशिक्षित. वा येत वडील ज्याच्या करती तया नाम धर्म. काय सुंदर ओवी माऊलीने नेऊन टाकली. माऊली म्हणले धर्म. आणि महाराष्ट्रातल्या सुशिक्षित माणसाला जर सगळ्यांना बुद्धी असती तर आता तुम्ही आपली माणसं विद्वान आहे. काय महाराष्ट्रात वृद्धाश्रम काढायची गरज होती? वृद्धाश्रम ही काय क्रांती आहे काय? वृद्धाश्रम ही हिंदू संस्कृतीला लागलेला कलंक आहे महाराज. का असावा वृद्धाश्रम? का असा? ही शाळेने नेऊन ठेवल्यात दिल्ली मुंबईला. हित्याला अनुदान देतात. आणि इकडे मास्तरांची पुरी लग्न आल्या पगार होईन. विना अनुदान वाल्याला नातू आला पण आजा परमनंट नाही झाला. त्याला नातू आला पण तो आजा परमनंट नाही झाला. मग तो नातू त्याला म्हणला का झक मारा शाळेत जातो का? माझ्या शाळेत भात मिळतो तुला पगार मिळा ना. ज्याला गरज आहे त्याला मदत करणं आपलं काम आहे. एक मुलगा आहे 10वीला आहे. आई रडते. मुलाची 200 रुपये
फी भरायची, मदत करणं आपलं काम आहे. पती मरण पावलाय, आई जसं रडते आणि बिचारीच्या मुलाची बायपास सर्जरी करायची, 5-10 रुपये मदत करणं आपलं काम आहे. आज एवढा मोठा देवळालीकरांनी सप्ताह केला. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी 2 शेतकरी आले आणि ते म्हणले, बाबा तुमचा मंडप आयता आहे, जेवण काल्याचं आहे, आमच्या गरीबाची 2-3 लग्न काल्याच्या कीर्तनात काढून द्या, आपण त्यांना मदत करणं आपलं काम आहे. हो काम आहे. पण ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, कुत्र्याला काहींचे कुत्रे गाडीत हिंडतात, हे वृद्धाश्रम आणि वृद्धाश्रम त्याला ते म्हातारा त्याच्यात त्याला विचारलं का, हवेत बदल म्हणते अवलाद. काय करायचं काय, 500 एकर जमीन आणि एकच पोरगी, पेपरला गेली आलीच नाही. भूगोलाच्या पेपरला गेली मग काय इतिहासच घेऊन येते का, बापाला नागरिक शास्त्र दाखवते, काय उपयोग काय त्याचा मोराचे, काय उपयोग आहे का. 90 किलो वजन, 1.5 एकर बाजरी आणि मांडकाटवाणी कंस, दाणेच नाही, काय उपयोग त्यांना. गावाला प्यायला पाणी नाही म्हणून शिष्टमंडळ गेलं, मंत्र्यांना सांगितलं पाणी द्यावं. त्यांनी विचार करायचा ना, वरूनच पडेल नाही. ते म्हणले पाणी काय मागता, धरण घ्या. दिलं धरण मंजूर. कार्यकर्त्यांनी मंडप बिंडप ठोकला, 6 बोकडे कापले, 3 पोत्याच्या भाकरी, 1.5 गोण्याचे कांदे. कार्यकर्त्यांना नुसता जुलाब. रस्ता काय झाला, संगमनेरी झटका वापरला, गुलाब मसाला, चड्ड्या सोडायची, आत बसायची, काही नाही तर संडास उघडे ठेवले, पळत जायची पळत यायची. आणि मग धरणाच्या उद्घाटनाला मंत्री आला आणि मंत्र्याचं भाषण झालं, गावात विकास आला, गावात विकास. कोणाला विकास आला, गावात विकास, पाणीच पाणी होणार, हरित क्रांती होणार, वाजवा टाळ्या शिजवा नळ्या, खंड आम्हाला रस्ता तुम्हाला. 6 वर्ष त्या तलावात पाणीच नाही आलं. मग आता माऊलीच्या वाव्या ऐका, गोष्ट नाही, माऊलीच्या वाव्या आहेत. मोराच्या पिसळ्यावरचा डोळा, प्रेताला केलेला मेकअप, प्रेताला केलेला मेकअप, मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्यातलं सोनं, शिळीच्या गळ्याला लोंबलेलं सड, गाईच्या काशेतलं गोचिड, गाळात राहणारा बेडूक, बांधावर वाढणारं एरंड, दाणे नसणारी बाजरी, पाणी नसलेलं धरण आणि संस्कार नसणारं घरानं सारखाच माझी भक्ती भीन जुळो जियाचे ज्याले. 12 वर्ष पुरावे नव्या पाहून घ्या. एमए काय कोणी खात नाही. 5 लाख डीएड शिल्लक आहेत सध्या, 5 लाख 6.5 लाख एमए शिल्लक आहेत आणि 10वी 12वी ट्रकाच्या ट्रक आहेत. यादीत धरायचं नाही. हा, काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईना, असं काय नाही. हा, एकदा सीझनला बाहेर काढतात, गणपती उडवाय, नवरदेव मिरवाय. मग आता हे लग्न न झालेली पोर आहेत ना, हे नवरदेव नाही होणार, हे असेच गणपती बुडवाया. बांगो बांगो बांगो. जमलं सीझन आता. कारण हे लहान पोरं सांगा, पोरांनो, जीप काढून एकच प्राणी पळतो, कुत्रा, तोय बी एकच महिना. तो यंदा लांबला, मधीच धोंडा घुसला. मग यंदा पोराच्या बापाची कशी जिरली मारत. पोराचा बाप आता पुरीच्या बापाच्या माग लागलाय. पुरीचा बाप म्हणला दुष्काळ पडला यंदा, नको तो तिकडे देवाला सोडा आम्हाला नको. मग पोराचा बाप म्हणला देणं घेणं नाही, तू तिकून मी इकून. पुरीचा बाप म्हणला तू कोण इकूनच नको, इकूनही नको, टिकूनही नको. मग ज्यांचे जमले त्यांचे कसे जमेले माहिती का, आता बँड मंडप माग, जेवण प्याक. पुढच्या वर्षी पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोराचा बाप करणार. पुरीच्या बापाने फक्त पंक्ती दिंडायचं, भरपूर जेवा. लय दिसणं नालायक सापडलाय आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोरं पाहून वाढा रे. पुरीनो, तुमच्यावर फार चांगले दिवस येणार. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा, कारण तुम्ही सध्या लय दणका उठवलाय. सध्या आपलीच बायको आपल्याला सापडणार अशी पंचायत झाली.
आणि त्या कार्ट्याने ते गाणी ऐकायचं आणलंय कुठून कानात घालत्यात एकटीच झुला त्यात अशा एसटी आली बी निघून गेली. पोरानं तुम्ही खरं 3 पिन वापरायला पाहिजे. 3 पिन ही बॅटरी उतरायची नाही कधी. कोलो येईल अंतकाळी असाल. आता आमच्या कीर्तनाच्या टिंगल्या टवळ्या करा, आमचं माप काढाल, पण 5 वर्षानं काळ इंदुरीकरचा येणार हे ध्यानात ठेवा. तुम्हाला आता आमचं बोलणं पटणार नाही, तुम्हाला किडाय पंजीरणार. मी मरेल तरी तुम्हाला आपलीच आठवणी ध्यानात ठेवा. आणि मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा वाईट बोलत्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो. मला तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधी मी वाईट नाही म्हणणार, तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल हे कधी ध्यानात ठेवा. आणि मी वाईट बोलत्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला तासलं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निम्म तरी ऐकलं पाहिजे. बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही नक्की आमचे आहात ऐकलंच पाहिजे. आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही तर 10 वर्षात नकाशात राहत नाही हे ध्यानात ठेवा. मग या वर्षाच्या एवढ्या मोठ्या पारायणाच्या सप्त्यात एक वाक्य सांगतो. संयोजक, कार्यकर्ते, तरुण मंडळी, मुलं मुली नीट ऐका. आयुष्यामध्ये काहीच करू नका महाराज, जरा आपली माणसं मोठी करायला शिका. जरा आपली माणसं मोठी करायला शिका. वाजवणारा आपला आहे ना, त्याला आपला म्हणा. एक देवळातला मुलगा PSI झाला ना, त्याचा सत्कार आपण करा. तो आपला मुलगा आहे. 50 रुपये खर्च होईल. एक मुलगी MPSC झाली, आपली आहे ती. काही झाली तर ती आपली. देवळाली ती झाली, ती एका तालुक्याची तहसीलदार झाली, पण गाव देवळालीचं नाव घेऊन झाली. आपली माणसं मोठी करायला शिका. आणि आपल्या लोकांनी आयुष्यात एवढंच केलं महाराज, फक्त आपलंच वाटोळं केलं, दुसऱ्याचं बोकांडी घेतलं. आपल्या लोकांनी हेच केलं महाराज. हेच सत्यांमध्ये तेच, गावातही तेच, सोसायटीतही तेच, कायम दुसऱ्याचं बोकांडी घ्यायचं. आपल्या पोराने टपरी टाकली ना, त्याला आपलं गिराईक जाऊ द्या ना. आपल्या एखाद्या माणसाने गिरणी टाकली ना, आपली एक बाई गरीब पापड लोणची बनवते, आपण व्यवसाय करा ना. आपल्या लोकांनी आपल्याला सांभाळा ना. आपल्या लोकांनी दुसऱ्याचा कवर घेतला. अरे एक गोष्ट तुम्हाला तुमची राहिली नाही, एक गोष्ट फक्त ट्रक वल्ली आलंय, महाराष्ट्र माझा आहे. काय तुमचं व्हा ना कबूल. तुम्ही चहा तुम्ही आसामचा पेता. तुमच्या घराला राखाण कोण आहे संध्याकाळी? नेपाळ. आमचे मेले का? आचारी राजस्थान, पूल बांधायला बिहार, घराला फरशी राजस्थान. आमचे वारले का अख्खे? का आमचे फक्त सीझनलाच बाहेर काढायचे डीजे पुढं बचाव. आणि आमचं इतकं विसूड फुटलं नाही क्वार्टर रुपयातही. इतकी अवलाद, आतली चड्डी नाही, मोकळे हातून. आणि क्वार्टर रुपयात फुल प्यायलं, झगा नाचलं, झग्यात चिकणी घुसली, टेम्पोवर बसलं, वर वडाला धरलं, वडालाच राहिलं, टेम्पो गेला निघून, डांबरीवर पडलं, न्यालं. आणि त्याच्या 10 वेळा इंदुरीकरचं प्रवचन ठुलं. काय गावात सांगायचं का? मी 10 वेळात काय सांगायचं काय? तो कसा मिळाला याची ओवीच जर ज्ञानेश्वरीत नाही, बेवडीची ओवी कुठे? असेच मेले महाराज. एक वाक्य आपल्या लोकांना अजून एक सांगतो. एक, आपली माणसं मोठी करा. आणि कीर्तनाला आलेल्या सगळ्या तरुण पोरांना एक वाक्य सांगतो. पोरं, एवढ्या मोठ्या गाथा पारायण सप्त्यात एक काम करा, जरा स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. भीक मागा भीक, पण स्वाभिमानानं जगा. गारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, भंगार गोळा करा, कापड दुकानात कपड्याला घड्या घाला. 11ला शाळा आहे, 9 वाजेपर्यंत पेपर टाका. 10ला शाळा आहे, पाव विका, पण आपल्या पायावर उभे राहा. फक्त आईबापाची इज्जत जाणार नाही असं जगा, तर सप्त्याची सफलता. तर सत्य करण्यात मजा नाही. तर आम्ही लागलोय पैसे कमवायला, तुम्ही लागली आम्हाला द्यायला. नक्की सुधारायचं कोणी? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवायला, तुम्ही लागले जमिनी विकायला. नक्की सुधारायचं कोणी?
जे चाललंय ते चालूच आहे. बदला राजा, ही संधी पुन्हा. पाया पडून सांगतो तरुण पोरांनो, कोणी नाही या जगात, कोणाला वेळ नाही. नाही 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 नाही, आपली आई गेली सगळं गेलं, आपला बाप गेला सगळं गेलं. या जगाला काय कोणाला घेणं आहे. लोकांना बाप मेल्याचं दुःख नाही, खाते फोडून मेला नाही याचं दुःख आहे. बाप मेल्याचं काय दुःख आहे कोणाला. नाही नाही, ह्या जगात कोणाला दुःख नाही. या जगामध्ये फक्त तीनच गोष्टी पाहिजे. गाजर पारखे माणसं आहेत आपण, बाहेरचं आपल्याला घेत. आपल्याला काय कळालं बा 50 वर्षात, काय कळालं 50 वर्षात, काय कळालं. 50 वर्षात कोणला बटन दाबाव हे कळालं नाही आपल्याला. काय कळायचं तुम्हाला 50 वर्षात. 50 रुपये घेऊन मतदान करणारी हलके मेंदूची माणसं तुम्ही, तुम्हाला गाथा कवा कळणार. 100 रुपये घेतले मतदानामागं, 5 जणांनी 500 घेतले. मग ती किती माणसी किती, एका माणसाला किती 100. किती माणसं आहे घरात 5. किती वर्षाची 5 वर्षाची. वर्षाचे दिवस किती 365. 5 वर्षाचे दिवस किती 1860. तुम्हाला काय रोज पडला. ए बेवडेव, मागून खिचडी फाटेल आणि पुढच्याला म्हणतो फाडून टाकेन, फाडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन. अरे संधी सोडून भीक मागा ना, काय फरक पडला. हे बा, याच्यासाठी लाजायचं काही नाहीतर हे करायचं कोणासाठी. मुलं बाळा निघल्यावर कोणासाठी करायचं. महिनाभर बलात्कारच वाचायचे का पेपरला. दिल्लीचा मिटला का मुंबईचा उठला, मुंबईचा उठला का पुण्याचा उठला. वड्यानं आल्याच्या हिशोबातच नाही. रोज बलात्कारच वाचायचे का आपण. पेपर कधी इकत वाचायचा नाही. नाही 3 रुपयाला पेपर आहे, 6 पाणी आहे. 6च्या 6 पानं मी सांगतो तुम्ही 3-3 रुपये माल लिहायचे. पहिलं पान हेडिंग 6 पान आहे बरं का. प्रचंड गदारोळात अधिवेशनाची सुरुवात. चहा पाण्यावर बहिष्कार, विरोधक आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर कोणताच परिणाम नाही. संपलं पहिलं पान. आतलं पान अडवले उडवले गाठवले भोकसले लुटले हल्ले पळवले. खाल्ल्या कोपऱ्यात रोड तस 13 गुंठे विकणे आहे, जागा भाड्यानं देणे आहे. तिसरं पान बलात्कार, सामुदायिक बलात्कार, 5वी बलात्कार, फुसलावून पळवले विवाहित बेपत्ता, पोरगी पेपरला गेली आणि नाही, सोनेरी सासरा गायब, मेवणा मेवणी घेऊन पशार. किती पानं झाली 3. चौथं पान तीव्र चारा टंचाई, पाण्यासाठी आंदोलन, टँकर कडव्याचा गायब, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अर्ध पान. किती पान झाली 5वं पान यांच्या हस्ते विविध कामाचा शुभारंभ, 250 नावं. त्याच्या खाली कोणत्याच प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, कल्याणकारी योजना राबवणार. शेवटचं पान शिळीला 3 बकरं, देवळाली परिसरात वाघाचा धुमाकूळ, शिळीला 3 बकरं, बिबट्या सापडानं पिंजरा गायब, पिंजऱ्यातला बोकड गायब. पिंजरा आहे पिंजरा आहे, आतला बोकड गायब. सकाळी शिंग सापडली उसातच, माणसानी काढेल. क्रिकेटमध्ये 3 धावांनी पराजय, देवळाली परिसरात वाघाचा धुमाकूळ. बस. आणि यांच्या शिवास आमंत्रण निमंत्रण. संपला पेपर. द्या 3-3 रुपये. सत्य नाही राहिलं मला. मी मरल तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. आता काळ बदललाय, जरा सावध व्हा आणि थोडं मागं चला. तुम्ही म्हणाल मागं म्हणजे आम्हाला पुढे नेता का व्हा. तुम्हाला मागचं क्लिअर झालं का पुढे नेलं. मी तुम्हाला मागं पुढे नेऊन आणलं होतं. नियतीला 2 मुलं आहेत. कलियुगात माणसं वरून सुखे आणि आतून दुखे. इथं आपण आलो. हा चला, आता थोडं किचकट आहे, तेवढं पटकन ऐकायचं. संताची गरज यालाच कळते. महाग कसा तयार झालाय नीट ऐका. आता पटकन ऐका. 0 कर रे बोटानं. ए बरे 0 कर. 0 कर. 0 कर बोटानं. 0 बोट बोल नका बाकीचे. 0 कर रे बोटानं. 0 कर रे बोटानं. 0 तुम्ही बघा बोलू. हा करेक्ट. 0 आहे ना. हा 0 आहे का. त्यांचा दोष नाही महाराज. त्यांना भाताबरोबर खरी भूमी सुरू करायला पाहिजे. 5वी ते 7वी बोंबील, 8वी ते 10वी अर्धी क्वार्टर.
तेव्हा तयार होतील ते. ए पटकन खा, वरच्या पोरांनी बोलायचं नाही. सावध बसा रे तुम्ही. तू कितीला टी शर्ट आला तुया पुढचा? खाली बसून सांगायचं, खाली घाबरत नाही. कितीला आहे? घड्याळाला काटे किती? सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो? हा सावध बसा. आता सावध बसा. मांडी बिंडी घाला, हातबीत बांधायचं नाही आणि फक्त एवढा कोपरा बोलल, बाकीच्यांनी कोणी बोलायचं नाही. सावध बसा. घाबरायचं? पोरानं जोरात सांगा. घाबरायचं? कीर्तन कोणाचं आहे? इंदुरीकर महाराज. घाबरायचं नाही. सांगा पटापटा. ह्या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ द्या का खरी वाजले की 12 शिला की जवानी मुन्नी बदनाम होई. वॉन्टेड मधलं गाणं जलवा. करेक्ट. मध्यभागी भांग भागी बोल का? मध्यभागी भांग पडतंय त्या भांगाचं नाव तेरे नाम. अजिबात डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव गजनी. रावजी राठोडचं ह्या महिन्यात गाजलेलं गाणं दिन ताता दिन ताता. हा अजय देवगणचं सिंगम मधलं नाव बाजीराव सिंगम. करेक्ट. रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंगचिका. करेक्ट. बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं भाऊजी भाऊजी. देवयानी मधला गाजलेला शर्त संग्राम. करेक्ट. कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं चिकनी चिकनी. हीच खरी राष्ट्राची संपत्ती. हे लाईट बंद करून भोंगळे करून हल्ले पाहिजे. हे आता सावध बसा पोरांनो. दोन ए बाकी बोल नका. दोनच प्रश्न राहिले. सावध बसा. घाबरायचं? पोरांनो बोल नका. पोरांनो याला दोनच माणसं जबाबदार. तुमची आई आणि हा बस. आणि आता शेवटचा प्रश्न. घाबरायचा? सगळ्यांनी एका आवाजात उत्तर द्यायचं. मागच्यांना सुद्धा ऐकू गेलं पाहिजे. पोरांनो तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं केलं. घेतली ना ठोकून? महिला मंडळ आपले जे नाही काय रत्न दिले बाय गावाला. अजून 2-2 दिले का गाव तांबड्यात मेलं. हा सगळा सासू सासऱ्यांना घेतलेल्या तळतळाटाचा परिणाम आहे. 16 सोमवार करतील सासरा बिन भाकरीचा मारी दी. जिला सून नाही तिथं लई टाकळ्या फोडी ती. माह्या डोळे देखत आणायची म्हणती. माह्या डोळे अण्णा अंग भयान. तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई. वैशाखात सुना आली का जास्त तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं तुला. आणि जिला भावाची केली तिथं उन्हाळ्यातच मेली. मला माझं कीर्तन ऐकून